नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचं न्यूज सेंटरमध्ये। आम्ही या सगळ्या निवडणुकांचा निकाल तुम्ही बघतायत। सकाळी आम्ही जेव्हा सुरुवात केली होती चर्चेला तेव्हा ज्या प्रकारे कट लढाई चालू होती, आता मात्र तशी कट लढाई नाही, अत्यंत स्पष्ट असं चित्र होत चाललेलं आहे। जोरदार मुसंडी महायुतीने महाराष्ट्रात आपल्याला मारलेली दिसते। 221 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे आणि महाविकास आघाडी जेमतेम 50 गाठू शकली आहे। कुठलाही पक्ष महाविकास आघाडीमधला 20 जागांवर सुद्धा पोहोचू शकलेला नाहीये। तर अत्यंत मानहानिकारक असा त्यांच्यासाठी हा पराभव असू शकतो। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती आणि ज्या प्रकारचे दावे केले जात होते, काल तर काँग्रेसच्या नेत्यांनी आज संध्याकाळी आम्ही मुंबईत जाऊन सगळ्या आमदारांची परेड करून आदत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत म्हणजे निकालाच्या दिवशी असं विधान केलं होतं। आता या सगळ्या विधानांचं निव्वळ हसू झालंय असं आपण म्हणू शकतो। ज्या प्रकारचे निकाल आपल्या समोर आले आहेत, आकडेवारी जर बघायला गेलं तर अनेक काही ठिकाणी दिग्गजांना धक्के तिथे बसलेत आणि त्यात विशेष करून महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना तिथे झटका बसलेला आहे। अनेक दिग्गज पिछाडीवरती आहेत। मग अमित देशमुख असतील, धीरज देशमुख असतील, संग्राम थोपटे असतील, नाना पटोलेंना संघर्ष करावा लागतोय, विजय वडेट्टीवारांना संघर्ष करावा लागतोय, स्वतः आदित्य ठाकरेंना संघर्ष तिथे करावा लागतोय। युगेंद्र पवारांच्या जागेसाठी शरद पवार मैदानात होते। अक्षरशः बारामतीमध्ये त्यांनी तळ ठोकलेला होता। शेवटच्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी स्वतः जातीनं त्या मतदारसंघामध्ये लक्ष घातलं। तसं अनेक मतदारसंघ तर यादी खूप मोठी आहे, सगळी यादी आपण वाचू शकत नाही, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना फटका बसलेला आपल्याला दिसतोय। या निकालाचं आपण विश्लेषण करणार आहोत। काय नक्की या निकालाचा अर्थ होतो, कशा प्रकारे हे निकाल आलेले आहेत समोर आणि काय कारण आहेत, सगळ्यात पहिलं आपण ते समजून घेणार आहोत। आपण आमच्या या न्यूज सेंटरमधनं ग्राफिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घेणार आहोत। पण ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही विशेष पाहुणे असणार आहेत। ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर, आपल्यासोबत आहेत द परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे, आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर। तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज येते। माणिकराव कोकाटे सिन्नर मतदारसंघातून आघाडीवरती आहेत। त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी असणारे उदय सांगळे यांच्यापेक्षा ते 40,000 मतांनी आघाडीवरती आहेत। त्यामुळे जवळजवळ सगळ्याच जागा जिथे नाशिकमध्ये खरं तर अजित पवारांसोबत आलेल्या आमदारांची संख्या जास्त होती, छगन भुजबळ असतील, नरहरी झिरवाळ असतील, माणिकराव कोकाटे असतील, दिलीप बनकर असतील, या सगळ्या जागांवरती तिथे अजित पवारांच्या पक्षाला तिथे उमेदवार त्यांचे माफ करा आघाडीवरती दिसून येतात। तिथे खूप गोष्टी आहेत विश्लेषण करण्यासारख्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताचे जर आकडे बघितले तर 127 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे। जर हे जर कल आहेत हेच निकालात परिवर्तित झाले तर भारतीय जनता पक्षाचा हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा परफॉर्मन्स असेल असं म्हणायला हरकत नाही। भारतीय जनता पक्षाने 2014ला 123 जागा त्यांच्या आल्या होत्या, नंतर 2019ला 105 जागा आणि आता ते 127 जागांवरती आघाडीवर भारतीय जनता पक्ष आहे। आणि त्यामुळेच भाजपच्या गोटातून आणि भाजपच्या काही नेत्यांनी आतापासूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी मागणी सुरू केली। अर्थात आता याच्यानंतरचा जो राजकीय पट उलगडणार आहे तो याच अनुषंगाने असणार आहे की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहणार महायुतीमध्ये, भाजपकडे, शिंदेंकडे की पुन्हा एकदा जसं अजित पवार आमच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये म्हणाले होते की एकनाथ शिंदे 40 जागांवरती मुख्यमंत्री झाले होते, देवेगौडा कमी जागांवरती पंतप्रधान झाले होते, त्यामुळे काहीही राजकारणात होऊ शकतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष असणार आहे। इथून पुढे तो पट उलगडायला सुरुवात होईल। पण भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आणि कदाचित एक गोष्ट अशी होऊ शकते जी 2014ला देशाच्या राजकारणात बघितली होती, अजूनही विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतक्या जागा कुठल्याही पक्षाकडे अजून तरी मिळालेल्या दिसत नाहीत। चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्यासोबत पाहुणे आहेत। सगळ्यात पहिले अभिजितकडे जातो, कारण अभिजित यांच्या पोल डायरीने परवा एक सर्वे काढला होता अभिजित आणि त्याच्यामध्ये 180 पेक्षा अधिक जागा अभिजित ब्रह्मनाथकर यांनी भाजपला दिल्या होत्या। अनेकांना तेव्हा त्या पोलबद्दल आश्चर्य वाटलं होतं, कारण बहुतांशी पोल्सने काटेकी टक्कर दाखवली होती। सगळ्यांचं म्हणणं होतं अभिजित ब्रह्मनाथकरांचं सगळ्यात पहिले मी अभिनंदन करतो, तुम्ही तुमचा आकडा अत्यंत जवळ पोचलेला आहे। 180 ते 200 तुम्ही म्हणाला तर हे तर 200च्या पलीकडे गेला अभिजित। कमलेश, ज्या पद्धतीचं जमिनीवर योजनेचा प्रभाव दिसून येत होता त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश होत्या, पण लाडक्या बहिणी किती संख्येने मतदानाला येतील याचा अंदाज नव्हता। ज्या वेळेला मी माझा एक्झिट पोल पब्लिश केला त्यावेळेला 5:30 झालेले होते, 6 वाजता ऑन एअर गेला त्यावेळेला मतांचं प्रमाण हे 60% आसपास होतं आणि दरवेळेला ते प्रमाण मागच्या 30 वर्षामध्ये ते 61, 62, 63 अशा दरम्यान राहिलेलं आहे। आणि जेव्हा अंतिम आकडे दुसऱ्या दिवशी आले 21 तारखेला तेव्हा
ते प्रमाण हे 67% गेलं. 1995 नंतर पहिल्यांदाच टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप मोठ्या प्रमाणावर चुकलेलं होतं. त्यांनी जिथं जागा निवडलेल्या होत्या तिथं तुल्यबळ उमेदवार हा दुसऱ्या पक्षाचा होता आणि ती जागा मित्र पक्षाला गेलेली होती. याचं उत्तम उदाहरण मी रामटेकमध्ये देतो. रामटेक ही जागा काँग्रेसला हवी होती राजेंद्र मुळक यांच्यासाठी, परंतु ती जागा गेली शिवसेना उभाटा गटाला. उभाटाकडे उमेदवारही नव्हता, परंतु त्यांनी तिथल्या तालुका प्रमुखाला उमेदवारी दिली आणि ती जागा हातून गेली. अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात तब्बल 48 जागा आहेत जिथं त्यांचं जागा वाटप चुकलं. आणि तिसरं आणि अंतिम महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जातीवरून ही निवडणूक धर्मावर गेली आणि बटेंगे तो कटेंगे हा नारा सगळीकडे दिसला. त्यामुळे शहरामधून मोठ्या प्रमाणावर मतदान हे गावाकडे गेलं आणि मतदान झालेलं दिसून येतं. आपल्याकडे अपडेट येत आहेत. अमोल खताळ हे आघाडीवरती आहेत संगमनेरमधून. बाळासाहेब थोरात, मगाशी नाव विचारून गेलं, बाळासाहेब थोरात तिथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे पिछाडीवरती आहेत. खरं तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारं काँग्रेसचं नाव होतं ते देखील पिछाडीवरती आहेत. अभिजित सांगत होतात ते मुद्दे आपण पॉईंट टू पॉईंट थोड्याने समजून घेणार की नक्की कुठले कुठले मुद्दे चालले, कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक फिरली, किंवा खरं तर फिरली म्हणण्यापेक्षा खरं तर ही सुप्तच लाट होती का, या सगळ्या गोष्टी रीड करायला कुठून कुठून चुका झाल्या. किरण, काय वाटतंय ज्या प्रकारचा हा निकाल आहे, अनेकांसाठी अनपेक्षित निकाल आहे, पण महाविकास आघाडीने पूर्णपणे झोकून दिलं होतं ग्राउंडवरती, ते कुठेतरी त्याचं त्यांना एनकॅश करता आलं नाही की महायुती खरंच दिसत होती तेवढीच स्ट्रॉंग होती? मला असं वाटतं महाराष्ट्र विकास आघाडीने एकसंघपणाने काम केलेलं नाही या निवडणुकीमध्ये. म्हणजे अगदी सुरुवातीला जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा इथपर्यंत आघाडीमध्ये मतभेद होते आणि ते मतभेद इतक्या टोकाचे होते की ते रोज आपल्याला बघायला मिळायचे. म्हणजे आघाडीच्या बैठकीमध्ये काय काय गोष्टी बोलल्या गेल्यात ते आपण जाहीरपणाने लोकांना सांगू शकत नाही, इतक्या वाईट पद्धतीने त्यांच्या मिटिंगा सगळ्या कंडक्ट झालेल्या आहेत. असं असताना आघाडी जर मनातनं पोखरलेली असेल तर ते एकसंघपणाने कसे निवडणूक लढतील हा प्रश्न होता. आणि याची चुणूक आपल्याला कुठे पाहायला मिळाली तर दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे मतदान करून बाहेर आल्या त्यांनी जाहीर केलं की आमचा पाठिंबा अपक्षाला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. हे सगळं जे ज्याला म्हणतो की मन किती दुभंगलेली होती त्याचं एक उदाहरण आपल्याला प्रणिती शिंदेच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि याच्या उलट महायुती मात्र एकसंघपणाने निवडणुकीला सामोरे गेली. त्यांच्यामध्ये मतभेद होते. नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून असेल किंवा तुकाराम कांतेंच्या उमेदवारीवरून असेल, माहीवरून असेल. एकच मिनिट, काय ना, नवाब मलिकांचं उदाहरण देतोय म्हणजे मला आवर्जून हा उल्लेख इथे करायचा. काय होतं ना, मला एक वरिष्ठ नेते अजित पवार गटाचेच म्हणाले होते की उलट ती भूमिका भाजपने नवाब मलिकांना विरोध करायची भूमिका ही नवाब मलिकांना मदतच करू शकते एक प्रकार, असं त्यांचं तिथे म्हणणं होतं. कारण नवाब मलिकांचं थेट भाजपचे असोसिएशन झालं कारण तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपसोबत आहात, भाजपने त्यांच्यासोबत असोसिएशन दाखवलं असतं तर त्याचा नवाब मलिकांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच झालं असतं तिथे त्या मतदारसंघामध्ये. म्हणून ती भाजपची भूमिका कुठेतरी पूरक होती त्यांना, पण त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही इथे सध्या. पण नवाब मलिकांना विरोध करून भाजपने आपला हिंदुत्ववादी मतदार जास्त स्ट्रॉंग केला. हो, ते आहे, खरं हे आहे. म्हणजे बरोबर नवाब मलिकांचा चेहरा पुढे करून म्हणजे नवाब मलिक जरी युतीमध्ये असले तरी आम्ही त्यांना इतक्या प्रखरपणाने विरोध करतो आहोत हे दाखवून भाजपाने आपली खुंटी हलवून बळकट केली असं माझं त्यातलं मत आहे. बिलकुल. बटेंगे कटेंगे हा जो एक परिणाम झाला तो तर आहेच. लाडकी बहिणीचा परिणाम हा आहेच. मुंबईसारख्या ठिकाणी जे आता आपल्याला प्रोजेक्ट्स बघायला मिळतात, कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, मुंबईमध्ये महायुतीचं सरकार असेल तर कामं मार्गी लागतात आणि विकास होतो. हा पण एक मेसेज मतदारांपर्यंत गेला. टोल माफी हा शेवटच्या क्षणी घातलेला घा होता, तो पण बऱ्यापैकी परिणाम करून गेलेला आपल्याला दिसतोय. असा एकत्रित परिणाम मला वाटतं या महायुतीच्या दृष्टीने आपल्याला फेवरमध्ये जाताना दिसतोय. आघाडी मात्र विखुरलेली होती. आघाडीला वाटलं लोकसभेमध्ये आपल्याला चांगलं यश मिळालंय, आता ते यश कायमस्वरूपी राहणार. मात्र राजकारण अगदी हळवावरचं पाण्यासारखं झालंय की 4 महिन्यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, 4 महिन्यामध्ये चित्र बदललेलं आहे. 158 जागांवर आघाडीला लीड होता लोकसभा निवडणुकीचा विचार करता. 158वर तर 58 आले, म्हणजे 100 जागांचा लॉस, एवढा मोठा झटका आघाडीला बसला असेल कोणी विचार पण नसेल केला. खरंच खूप मोठा आकडा आहे खरं तर हा. म्हणजे महाविकास आघाडी ज्या कॉन्फिडन्सने काल आपण त्यांचा बघत होतो कॉन्फिडन्स, म्हणजे काल मला आणखी एक नेते म्हणाले या चर्चेमध्ये की हा काँग्रेसचा कॉन्फिडन्स नक्की येतोय कुठून. कारण काँग्रेस ज्या प्रकारे म्हणत होते की आमच्यासाठी हे निकाल खूप महत्त्वाचे आणि उद्यापासूनच आमची सगळी सत्ता स्थापनेची तयारी सुरू होणार आहे, अवघे 2 दिवस सत्ता स्थापनेसाठी आम्हाला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्षात सध्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया इथे की कशा प्रकारे आपल्याला हे चित्र दिसतंय. सध्याची परिस्थिती कशी आहे, 221 जागा इथे आपल्याला
महायुतीच्या पदरात आपल्याला पडताना दिसत आहेत. महाविकास आघाडी जेमतेम इथे 50शी आपल्याला गाठताना दिसते आणि इतरांना 17 जागा. आता खरं तर ह्या इतर 17चा कसा उपयोग राहणार आहे आपल्याला माहीत नाही. सध्या आपण जर हे आकडे बघितले तर म्हणजे 50 महाविकास आघाडी जेमतेम तिथे पोहोचलेली आहे आणि इतर 17. आता इतरमध्ये छोटे छोटे पक्ष आहेत, ते कोणाच्या बाजूने जातात हे देखील बघावं लागेल. खरं तर धाकधूक त्यांच्याही मनात तिथे असणार आहे, कारण त्यांना विचारायला खरं तर हवं, जेव्हा आपल्याशी बोलतील तर आपण त्यांना नक्की विचारू की त्यांना इतकं यश अपेक्षित होतं का आत्ताच्या क्षणाला. ज्या त्यांच्या सीट्स आहेत, इतक्या जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. जवळजवळ 56 जागांवरती सध्या आघाडी आहे एकनाथ शिंदे यांची. शिवसेनेची 56 जागांवरती आघाडी. ह्याचे अनेक अर्थ खरं तर पुढे काढले जातील. खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. कदाचित आता त्याला हेच उत्तर दिलं जाईल की ज्या प्रकारचं कौल जनतेने दिलेला आहे, तो कौल पाहता शिंदे हेच सांगणार आहेत पुढे की शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेबांचा वारसा नक्की कोण पुढे घेऊन जात आहे याचा जनतेनेच कौल दिला. उद्धव ठाकरे वारंवार म्हणजे राजकारणात नेहमी एक गोष्टीचं आपण विधानं करताना त्या विधानांचा पुढच्या काळातल्या घडणाऱ्या गोष्टींचा आपण अंदाज घेत नाही. पण उद्धव ठाकरे जेव्हा वारंवार म्हणत होते की कोर्टात निकाल लागला नाही, पण जनतेच्या कोर्टात निकाल लागेल, जनता न्याय देईल, जनता ठरवेल खरी शिवसेना कुठली. आता मात्र उद्धव ठाकरे काय म्हणतात त्या कौलानंतर हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार, त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयात. खरं तर हा विजय याच्या खरं तर वेगवेगळे कांगोरे आहेत. काही मुद्दे आपण समजून घेणार आहोत. तर कुठले कुठले मुद्दे या निवडणुकांमध्ये हा सगळा रिझल्ट जो आला आहे ह्या मुद्द्यांचं आपण विश्लेषण करणार आहोत. आणि आपल्यासोबत जसं पॅनलिस्ट आहेत, आपल्यासोबत अनय आहे, अनय जोगळेकर आपल्यासोबत आहेत, किरण तारे आहेत, अभिजित ब्रह्मनाथकर यांच्यासोबत आपण ही चर्चा करणार आहोत. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण आता समजून घेऊया साधारणपणे काय हे मुद्दे समोर आले आहेत. आपल्यासोबत आपले पॅनलिस्ट आहेत, त्यांच्याकडे जाऊया आपण. काय वाटतंय शिंदेंचा ज्या प्रकारे आपण स्टेटमेंट ऐकला नाही, शिंदेंचा तोच कॉन्फिडन्स आजही तो त्यांच्या बोलण्यात तर होता खरं तर नाही, पण एक कुठेतरी धाकधूक आहे. त्यांना विचारला प्रश्न तेव्हा त्यांनी एक उत्तर खूप इंटरेस्टिंग दिलं की मुख्यमंत्री कोणाचा असेल असं त्यांनी विचारलं की अजून काही ठरलेलं नाही, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री का. शिंदे म्हणाले असं काही ठरलेलं नाही. त्यामुळे आता खरं तर सगळा फोकस त्याच्याभोवती असेल. मला असं वाटतं ते स्टँडर्ड उत्तर निवडणुका जाहीर झाल्यापासून की कोणाचं मुख्यमंत्री होणार की आम्ही निवडणुकांच्या निकालानंतर आम्ही तिन्ही पक्षांचे नेते बसून ठरवू. आणि त्यामुळे कदाचित याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत केला जाईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, आजच्या विजयामुळे एकनाथ शिंदे हे निर्विवादपणे महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून समोर आलेले आहेत. आणि शिवसेना कोणाची आहे याचं उत्तर जनतेने दिलं. म्हणजे अगदी शिवसेनेच्या लोकांनीही गेली 2.5 वर्ष 2 पक्षप्रमुख बघितले. एक पक्षप्रमुख सातत्याने दुसऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला काहीतरी गद्दार, मिंदे, खोके, म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणाची एक मर्यादा असते ती सोडून सातत्याने त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं, कामासाठी इतर गोष्टींसाठी लोकांना उपलब्ध असणं. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी एक खरोखर लोकनाथ म्हणून एक आपली प्रतिमा तयार केली. एक आधीच्या प्रश्नाच्या संदर्भात मला एक सांगायचं होतं की 2024ची लोकसभा निवडणूक जगात सगळीकडे आता यावर हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे तिथे सत्ताधारी पक्षाला खूप मोठा सेटबॅक बसला. आणि त्याचा फायदा विधानसभेला मला असं वाटतं महायुतीला झाला, कारण लोकसभेला जो पराभव झाला त्याच्यातनं म्हणजे दुधानी तोंड जळलेला जसं ताकही फुंकून पितो तशा प्रकारे महायुतीने सगळे जिथे जिथे आपल्याला फॅक्टर ज्याच्यामध्ये आपल्याला फटका बसला होता ते सगळे दुरुस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि 3 पक्षाचं कॉर्डिनेशन, जसं आधी म्हटलं गेलं की महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुती एकदिलाने काम करत होती. महाविकास आघाडीमध्ये कोणाला मुख्यमंत्री व्हायचं याच्यासाठी जागा पदरात पाडून घेणं आणि जिथे आपली ताकद नाही इथेही उमेदवार घेणं, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचा फायदा मला असं वाटतं आज महायुतीला होताना दिसतं. शिंदेंचं साधारणपणे एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे किरण, की शिंदे आता इज कम ऑफ एज ॲज अ पॉलिटिशियन. त्यांचं आता म्हणजे शिंदेंना याच्यापूर्वी राजकारणी म्हणून अनेकांना वाटतं की ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर त्यांनी बंड केलं, पण त्या बंडाच्या बदल्यात मिळालं मुख्यमंत्रीपद आहे. पण आता राजकीय यश हे पुन्हा त्या गोष्टीला वेगळ्या गोष्टीला अधोरेखित करेल. त्यांचा पॉलिटिकल स्टॉक नक्कीच वाढणार आहे. आता मला असं वाटतं गेल्या 2 वर्षांमध्ये शिंदे हे महाराष्ट्रव्यापी नेते झालेले आहेत. पूर्वी शिंदेंची ओळख ही फक्त ठाण्यापुरता किंवा MMR पुरता मर्यादित होती, पण गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून असेल, सिनेमाच्या माध्यमातून असेल, अन्य कुठल्या माध्यमातून असेल, शिंदे घराघरांमध्ये पोहोचलेत. आज एकनाथ शिंदे लाडका भाऊ म्हणून घराघरात ओळखले जात आहेत. याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. आणि शिंदेना आता तुम्ही असं फोर्स टू बी रेकन विथ असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांना निग्लेक्ट करून महाराष्ट्राचं राजकारणाच्या पुढे होणार नाही. अने म्हणाले त्याप्रमाणे शिवसेना कोणाची याचं उत्तर खरं म्हणजे जनतेने देऊन टाकलेलं आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची, याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येईल तो वेगळा भाग, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधी
जनतेचा निकाल मात्र याच्यामध्ये आलेला आहे. पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे. किरण, मी 2 मिनिटांसाठी थांबवतोय. पहिला निकाल आता हा जाहीर झालेला आहे. पहिला निकाल कालिदास कोळंबकर हे विजयी झालेले आहेत. नायगाव मतदारसंघ आहे त्यांचा. मुंबईतल्या नायगाव मतदारसंघातला पहिला निकाल या क्षणाचा आपल्या समोर आलेला आहे. कालिदास कोळंबकर विजयी घोषित झालेले आहेत. हा पहिला निकाल हा शिंदेसाठी आलेला आहे. शिंदेच्या बाजूने आलेला आहे निकाल. कालिदास कोळंबकर नायगाव मतदारसंघातून 25,000 मतांनी विजयी झालेले आहेत. हा मोठा फरक आहे. 25,000चा लीड हे मोठं लीड आहे. वडाळ्यातून कालिदास कोळंबकर विजयी झालेले आहेत. माफ करा. हा पहिला निकाल आजच्या दिवसातला. सकाळपासून ज्या प्रकारची आघाडी त्यांनी राखली होती, साधारणपणे विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल आणि कूच सुरू होती, आणि आता हा पहिला निकाल आलेला आहे. वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर विजयी झालेले आहेत. पहिला निकाल महायुतीच्या बाजूने आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने. अभिजित, 216 जागांवरती आघाडी. असं पुढे जाईल की कल की अजून थोडंसं करेक्शन येईल याचं वाटतं याच्यामध्ये? कमलेश, मला असं वाटतं आपण आता दुपारी 4 पर्यंत थांबलं पाहिजे, कारण आता बऱ्यापैकी 12 ते 15 फेऱ्या मोजून झालेल्या आहेत. काही ठिकाणी 21 फेऱ्यात, 25 फेऱ्यात, कुठं कुठं 32 फेऱ्यात. तेव्हा एकदम चुरशीची लढाई होते, आणि त्या चुरशीमध्ये कुठल्या फेरीमध्ये एखादा भाजपचा उमेदवार पुढे असेल तर दुसऱ्या फेरीमध्ये विरोधकांचा असेल. त्यामुळे आपण आता हे निकाल स्थिर होण्यासाठी 4 वाजताची वाट पाहू. आकडा कुठपर्यंत जायला? 216चा वाढेल अजून की कमी होईल? काय करेक्शन? माझं असं मत आहे की 216चा आकडा कमी होईल आणि तो 190च्या आसपास स्थिर व्हायला. अभिजित जे म्हणणार ते सगळं ऐकणार आता मी. अभिजितचं जे मत असणार आहे असं नाही. कमलेश, धन्यवाद, तुम्हाला फारच जास्त कौतुक करतो. परवाचा जो आकडा, ते म्हणजे मी आकडे बघून खरंच अनेक जण अचंबित आहेत. म्हणजे महायुतीला ट्रेंड आघाडी होती, मिळणार त्यांना तो ॲडव्हान्टेज होता, या सगळ्या गोष्टी होत्या. पण 200 पर्यंत जाईल सांगणार तू, तर म्हणून आता अभिजितचं मत हे फार म्हणजे गांभीर्याने घेतच होतो, आता अधिक गांभीर्याने घेणार आहे आम्ही. कमलेश, मला एक मागच्या निवडणुकीचा एक आकडा सांगायचा आहे. 1980ला AR अंतुले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली होती, तेव्हा काँग्रेसनी 186 जागा जिंकलेल्या होत्या. त्यानंतरचा सर्वात मोठा मॅन्डेट जनादेश हा 2024ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मिळालेला आहे. त्यामध्ये आता हे आकडे जर त्याच्या आसपास राहिले तर आता आघाडीच्या राजकारणातला हा सर्वात मोठा जनादेश आहे. जेव्हा 2014ला सगळे पक्ष वेगवेगळे लढले होते, त्यावेळेस भाजपला 122 जागा आलेल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंना 62 जागा होत्या, पण तेव्हा ते वेगवेगळे होते. एखाद्या गठबंधननी, एखाद्या आघाडी युतीनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जनादेश घेऊन येणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होतं आहे. त्यामुळे याचं श्रेय हे एकनाथ शिंदे यांना निश्चित जास्त जाईल, आणि त्यानंतर हे देवेंद्र फडणवीस यांचं श्रेय आहे. आणि आता अजितदादांनाही श्रेय द्यायला हरकत नाही, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार पराभव पाहिल्यानंतर आणि घरचा पराभव पचवल्यानंतर हे आकडे त्यांना निश्चितच दिलासादायक असतील. हो, म्हणजे दिलासा म्हणजे फारच मोठा दिलासा असेल. म्हणजे फुंकारही म्हणू शकत नाही त्यांच्या गेल्या झालेल्या जखमांवरती. आपण एक मुद्दे बघूया साधारणपणे काय काय आपण सकाळपासून जे मुद्दे बघितले होते त्या मुद्द्यांमध्ये आपल्याला आज जे निकाल आले त्या निकालांचं विश्लेषण करताना कुठले मुद्दे आपण साधारणपणे लक्षात घ्यायला हवेत याच्याकडे आपण लक्ष इथे देऊयात. कुठल्या या गोष्टी इथे आहेत आपल्याला या निकालाकडे बघायचं झालं तर आजच्या या निकालाचे म्हणजे 5 प्रकारे आपण विश्लेषण खरं तर करू शकतो की कुठले मुद्दे हे तुमच्यासाठी वर्किंग ठरलेत. अभिजित, आपण मगाशी चर्चा केली होती या सगळ्या मुद्द्यांमध्ये गेम चेंजर कुठल्या गोष्टी ठरल्यात. एक, लाडकी बहीण, ज्याचा मगाशी उल्लेख झाला. कटेंगे बटेंगे याच्यावरती वाद खूप झाला की कटेंगे बटेंगे हे पॉझिटिव्ह ठरले की निगेटिव्ह ठरले, याच्यावर चर्चा झाली, त्यामुळे तोही एक मुद्दा दुसऱ्या वेळेस महत्त्वाचा. तर तिसरा जो मुद्दा आहे ती उमेदवारांची निवड ही दोन्हीकडनं, म्हणजे एकाने खूप उत्तम निवड केली, दुसऱ्या आघाडीने तिथे बऱ्याच ठिकाणी उमेदवार निवडीमध्ये खूप गडबड केली, हे साधारणपणे दिसून येतं आहे निकालांमध्ये सुद्धा. तिसरी गोष्ट मग अशी त्याचा उल्लेख केला होता, किरणने केला की अभिजितने केला तो उल्लेख, की समन्वय जो होता महाविकास आघाडीमधला आणि महायुतीमधला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसली. दोन्हीकडे खरं तर अडचणी होत्या, अर्थात आघाडी असेल तेव्हा कुरबुरी असतात, पण तरीसुद्धा ज्या प्रकारच्या समन्वयाचा अभाव महाविकास आघाडीमध्ये दिसला तो कितपत याच्यासाठी घातक ठरलाय हा एक त्याच्यातला मुद्दा. आणि जो 5वा मुद्दा आहे शेवटचा मला वाटतं तो की एक सुप्त लाट होती जी इग्नोर केली गेली, की एक सुप्त लाट होती महायुतीच्या बाजूने मधल्या काळामध्ये. मग
हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा इतर कुठले मुद्दे असेल, विकासाच्या मुद्द्याला लोकांनी पसंत दिली का, तर 5 मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार. सगळ्यात पहिले मला या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा आपण करूया. लाडकी बहीण, कटेंगे बटेंगे, उमेदवारांची निवड कशी होती, समन्वय आणि एक सुप्त लाट होती. तुम्हाला हे मुद्दे 5ही आपण जे काढलेत याच्याबद्दल आपण चर्चा करूया. म्हणजे ते अनेक मला सगळ्यात पहिले 2 मुद्द्यांवरती आपण माझ्या बोलणं आपला आपण टचअप केलेलंच आहे, पण तरीसुद्धा सुप्त लाट होती असं एक साधारणपणे आपण म्हणू शकतो. एक ब्रेकिंग न्यूज घेतो, मग आपलं जाऊया त्या मुद्द्याकडे. नाना पटोले पिछाडीवरती आहेत. आपण मगाशी म्हटलं तर 534 मतांनी पिछाडीवरती आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाची इथे आहे. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री पदाचा दुसरा चेहरा काँग्रेसमधला पिछाडीवरती आहे. मगाशी आपण बाळासाहेब थोरात यांची बातमी बघितली, बाळासाहेब थोरात पिछाडीवरती. आता नाना पटोले साकोली मतदारसंघातून पिछाडीवरती आहेत 534 मतांनी. अर्थात त्यांचं फार मोठा फरक नाही, पण सकाळपासून ज्या प्रकारचे कल आहेत ते बघता त्या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते. घासून तिथे अत्यंत लढाई चालू आहे, पण त्याच्यातही नाना पटोले पिछाडीवर पडताना आपल्याला दिसत आहेत. नाना पटोले पिछाडीवरती.